नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आजचा भाग खूप जास्त इमोशनल दाखवला आहे. आणि आता सायलीला बेल देखील मिळालेली नाही आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीलाच दाखवलं आहे की त्यांच्या आश्रमामध्ये असलेली ती गौरी नावाची छोटी मुलगी आता अर्जुनचे अश्रू वगैरे पुसत असते आणि खरं तर ती सायलीला खूप मिस करत असते आणि अर्जुनला ती तेच विचारत असते की सायली ताईला मी खूप मिस करते आहे. सायली ताई घरी कधी येईल? त्यावर अर्जुन देखील तिला समजावतो की तू काळजी करू नकोस, तुझी सायलीताई लवकरच घरी परत येणार आहे. तर आता विमलताई बोलतात की गौरी बाळा, चल आपण आश्रमामध्ये जाऊयात. पण गौरी मात्र काही आश्रमामध्ये जायला तयार नसते. त्यावर मधुभाऊ देखील आता गौरीला बोलतात की गौरी, तू विमलताईंसोबत आता आश्रमामध्ये जा. त्यावर गौरीताई देखील बोलतात की मी तिला आता तिथे गेल्यानंतर जेवू घालते आणि लवकरच झोपवते. पण गौरी मात्र सायलीला भेटण्यासाठीच उत्सुक असते. तिला मात्र आता तिथनं आश्रमामध्ये जायचं नसतं. तिचं असं म्हणणं असतं की सायलीताई आल्यानंतर मात्र आश्रमामध्ये नाही येणार. ती सगळ्यात आधी इथेच येईल. त्यामुळे मला देखील आश्रमामध्ये जायचं नाही आहे, इथेच थांबायचं आहे, असं आता गौरीचं म्हणणं असतं. त्यावर मग आता कल्पना आणि प्रताप देखील बोलतात की ठीक आहे, गौरीला जर इथेच थांबायचं असेल तर तिला थांबू द्या तिथे. आणि आता श्वेता देखील आता सुभेदारांच्याच घरामध्ये राहत असते. त्यामुळे गौरी बोलते की श्वेताताई पण इथेच आहे ना, मग मला पण थांबू द्या ना इथे, मी इथेच थांबते. आणि आता प्रताप असं बोलल्यानंतर मात्र विमलताई आणि मधुभाऊंनी देखील गौरीला तिथे सुभेदारांकडे थांबण्याची परवानगी दिलेली असते. तर श्वेता देखील आता गौरीला बोलते की चल इकडे ये बाळा. आणि मधुभाऊ देखील आता गौरीला सांगतात की सगळ्यांना कोणालाही त्रास वगैरे द्यायचा नाही, सायलीताई लवकरच परत येणार आहे म्हणून. तर अस्मिता देखील बोलते की थांबू द्यात गौरीला आजच्या दिवस इथे. नाही, स्मितचं आणि तिचं छान पटेल. आता असं बोलल्यानंतर विमलताई पण आता एकट्याच आता आश्रमामध्ये निघून जातात आणि आता सगळेच जण गौरीला तिथे राहण्याची परमिशन दिलेली असते सर्वांनी. अर्जुनही त्याच्या कामासाठी निघून जातो. त्यावर चैतन्य देखील तिथंच असतो. चैतन्य कल्पनाला बोलतो की मावशी, उद्याच्या हिअरिंगची तयारी करायची आहे मला, आता मी देखील निघतो. असं बोलून आता चैतन्य देखील तिथून निघून जातो. आणि आता सगळेच जण तिथनं निघून गेलेले असतात. फक्त गौरी, श्वेता आणि अस्मिता मात्र तिथे असतात. तर आता श्वेताने गौरीला उचलून घेतलेलं असतं. तर अस्मिता तिला बोलते की गौरी, चल मी तुला आमची रूम दाखवते, तू स्मितसोबत खेळ हं. असं बोलून आता अस्मिता देखील गौरीला तिथनं तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता हॉलमध्ये फक्त श्वेता उरलेली असते. तर ही श्वेता आता सगळ्यांचे असे पडलेले चेहरे वगैरे पाहून मस्त हसत असते आणि बोलते की खूप मज्जा येते या सगळ्यांचे असे पडलेले चेहरे पाहायला. तर पुढचा सीन दाखवला आहे प्रियाचा. आता प्रिया तिथे जेलमध्ये बंद असते आणि तिची ती मदत करणारी ती हवालदार बाई असते, ती तिथेच असते. त्या दोघींचं संभाषण दाखवलं आहे म्हणजे इथे. तर आता प्रिया तिला बोलते की सायली आता इथे आल्यापासून ना माझं जरा जास्तच अवघड झालं आहे. नाही, मी आधी उठसूट असं घरच्यासारखं तुझा फोन वापरायचे, पण मात्र आता मला असं काही करता येणार नाही आहे. त्या सायलीचं ना माझ्यावर बारीक लक्ष असणार आहे. त्यावर ती बाई बोलते की बरं झालं, माझा फायदाच झाला नाही तरी म्हणायला. त्यावर प्रिया बोलते की तुझा काही फायदा वगैरे झालेला नाही आहे यामध्ये, उलट ना तुझं काम जास्त वाढलं आहे. आता माझे जे काही फोन कॉल्स वगैरे असतील ना, ते सगळे काही तू अटेंड करायचेस. आणि हो, फक्त काही महत्त्वाचं असेल ना, जर सचिनचा आणि श्वेताचा वगैरे काही कॉल असेल ना, तर मग मात्र माझ्याकडे फोन आणून द्यायचा आहेस तू. त्यावरती हवालदारबाई बोलते की अगं हे किती कामं करवून घेतेस माझ्याकडनं, एवढी कामं करतेच आहे मी तुमची, तर मग माझे थोडे पैसेही वाढवायचे पहा ना. त्यावर प्रिया तिला बोलते की हां हां, ते पैसे बिसे वाढवायचे ना, ते सचिनशी बोल, तो बोलेल महिपतशी आणि वाढतील तुझे पैसे. आणि चल आता मला सचिनला फोन लावून दे. त्यावरती हवालदारबाई सांगते की हां, तुला तेच सांगायचं होतं की सचिन साहेबांचा फोन आला होता आणि ते सांगत होते की ते कुठलेसे वकील आहेत ना. त्यावर प्रिया बोलते की हां, शेंडे वकील का, त्यांचं काय झालं. त्यावर आता ती कॉन्स्टेबल सांगते की हां, ते म्हणत होते की प्रिया आता या सायलीला काही उद्या बेल वगैरे मिळणार नाही आहेत, तिच्या विरोधामध्ये बक्कळ पुरावे आहेत आपल्याकडे. आणि हे ऐकून आता प्रिया एकदम खुश झालेली दाखवली आहे. आणि प्रिया बोलते की हेच तर हवं होतं. नाही, आता मला काही एक करायची गरज नाही आहे. आता जे काही करणार आहे ना, ते सगळं काही तो महिपत, सचिन आणि त्यांचा तो वकीलच करणार आहे.
तेवढ्यात आता एक दुसरी कॉन्स्टेबल सायलीला देखील तिथे लॉकअपमध्ये बंद करण्यासाठी घेऊन आलेली असते आणि ती सायलीला विचारते, "काय गं, तुझा चेहरा असा का पडला आहे? सगळं ठीक आहे ना? तुला काही आता श्वास वगैरे अडकत नाही आहे ना? काही त्रास होत नाही आहे ना? तुला जर असं काही वाटलं ना, तर मला लवकर सांग. काय आहे ना, 2 जीवांची आहेस तू, काळजी घ्यावी लागते गं तुझी." त्यावर आता सायली बोलते की "नाही, आता मी ठीक आहे. 2 जीवांची तर प्रिया पण आहे." त्यावर आता ती कॉन्स्टेबल बोलते की "इतके वर्ष झाले मी इथे काम करतीये. अगं, माणसं ओळखता येतात मला. तू न अगदी साधीभोळी दिसतेस बघ. नक्कीच तुझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय." आणि ती प्रिया मात्र एक नंबरची पाताळ यंत्री बाई आहे बघ. आणि ही जी सीमा आहे ना, हिचं आणि ह्या प्रियाचं मात्र ना चांगलंच पटतं. नाही, ही जेव्हा पाहावं तेव्हा ही सीमा मात्र प्रियाच्याच सेलमध्ये असते. त्यावर आता सायली बोलते की याचा अर्थ प्रियाला नक्कीच त्या सीमाताईंकडनं काहीतरी फायदा असणार आहे. त्याशिवाय मात्र प्रिया त्यांना इतकं जवळ करणार नाही. तर इकडे प्रिया मात्र आता बाथरूमचा बहाणा करून त्या सीमासोबत तिथून निघून जाते. आता सायली तिच्या त्या सेलमध्ये एकटीच बसलेली असते आणि त्याच वेळेस तिला आता अर्जुनची खूप आठवण येत असते. तिला आता त्याच्यासोबत घालवलेले चांगले क्षण आठवत असतात आणि तसंच इकडे अर्जुन देखील सायलीची खूप आठवण काढत असतो. आता दोघंही एकमेकांच्या आठवणीमध्ये अगदी तळमळत असतात आणि तेवढ्यातच सायलीला आता अर्जुन तिथे आल्याचा भास होतो. तिला असं वाटतं की अर्जुन तिथे आलाय आणि अर्जुन तिला बोलत असतो की "बायको, तू काही एक काळजी करू नकोस. मी तुला लवकरच इथून बाहेर काढेल आणि जिथे सायली तिथे अर्जुन असणारच आहे की." तर अर्जुनला देखील इकडे सायली आता त्याच्यासोबत असल्याचा भास होत असतो. आता अर्जुन देखील त्यांच्या खोलीमध्ये जे बाळाचे पोस्टर्स वगैरे लावलेले असतात ते पाहून आता सायलीला प्रॉमिस करतो की काहीही झालं तरी मी पूर्ण प्रयत्न करेल तुला उद्याच बेल मिळेल याची, आणि तुला आणि आपल्या बाळाला मी आता लवकरात लवकर उद्याच घरात घेऊन येईल म्हणून. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता कोर्टाची तारीख असते आणि आता कोर्ट सुरू झालेलं दाखवलं आहे. आणि आता जज साहेब येतात आणि ते वकिलांकडे त्यांचं वकीलपत्र मागतात. तर आता सगळ्यात आधी अर्जुन त्याचं सायलीसाठीचं वकीलपत्र जे असतं ते जज साहेबांकडे सादर करतो. तर दुसरा जो शेंडे वकील असतो तो आता त्या सुरेशचं वकीलपत्र सादर करतो आणि ते वकीलपत्र वगैरे पाहिल्यानंतर आता जज साहेब शेंडे वकिलांना त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात. तर आता हे शेंडे वकील मात्र आता लगेच आता सायलीवर आरोप करायला सुरुवात करतात की सायली सुभेदार यांनी वात्सल्य आश्रमामधील अल्पवयीन मुलींची तस्करी केली आहे, त्यांचे अश्लील व्हिडिओज वगैरे काढले आहेत आणि ते त्यांना ब्लॅकमेल करतायत वगैरे, असं आता बरेचसे आरोप तो करत असतो सायलीवर. आणि आता हे सगळे आरोप ऐकल्यानंतर सायलीला मात्र अगदी राहावलं जात नाही आणि ती लगेच बोलते की "नाही जज साहेब, मी असं काहीही केलेलं नाही आहे आणि मुळातच आमच्या आश्रमामध्ये असलेली कुठलीही मुलगी अल्पवयीन नाही आहे. गौरी वगळता सगळ्याच मुली म्हणजे कुणीही गौरी वगळता कुणीही अल्पवयीन नाही आहे आमच्या आश्रमामध्ये वगैरे." आता ती असं जज साहेबांना सांगायचा प्रयत्न करते. पण आता तेवढ्यातच जज साहेब आता अर्जुनला बोलतात की "सुभेदार, तुमच्या अशिलाला सांगा की कोर्टाच्या नियमांच्या बाहेर आहे हे म्हणून." त्यावर अर्जुन आता सायलीला सांगतो की "मिसेस सायली सुभेदार, तुम्ही शांत राहा. तुम्हाला जेव्हा बोलायची संधी दिली जाईल तेव्हाच बोला तुम्ही. आता तुम्ही बोलू नका" म्हणून. तर हा शेंडे वकील आता पोलिसांनी जे काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे केलेलं असतं त्याचे सायली विरोधातले सगळे काही पुरावे आता तो जज साहेबांना दाखवतो आणि त्यानंतर सगळे पुरावे वगैरे पाहिल्यानंतर आता अर्जुनला बोलण्याची संधी मिळते. तेव्हा आता अर्जुन जज साहेबांना सांगत असतो की मुळातच म्हणजे सायली सुभेदार या तो वात्सल्य आश्रम चालवतात हे खरं आहे, पण त्या आश्रमामध्ये कुठलीही मुलगी अल्पवयीन नाही आहे हेही खरं आहे. आणि सायली सुभेदार यांच्यावर या आधी कुठलीही पोलीस केस नाही आहे, कुठलंही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे त्यांचं नाही आहे. ही त्यांच्यावरची पहिलीच केस आहे आणि त्यातल्या त्यात त्यांची तब्येत देखील नाजूक आहे आणि त्या प्रेग्नंट आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांना आता जो काही पॉक्सोचा कायदा लागला आहे त्यांच्यावर ते खरं तर चुकीचं आहे. कारण कुठलीही मुलगी आश्रमातली अल्पवयीन नाहीच आहे आणि मुळातच हा जो त्यांच्यावर आरोप आहे तोच खोटा आहे आणि हे मी सिद्ध करून दाखवेल की त्या निर्दोष आहेत म्हणून. पण सध्या तरी त्यांच्या तब्येतीची काळजी पाहता आणि त्या 7 महिन्यांच्या प्रेग्नंट आहे हे सगळं पाहता त्यांना आता बेल मिळावी असं मी
अपील करतो. आता असं अर्जुन सगळं जज साहेबांना सांगत असतो आणि तो पुरेपूर काळजी घेत असतो. म्हणजे सायलीला बेल मिळावी म्हणून कन्व्हिन्स करत असतो. पण तेवढ्यातच हे शेंडे वकील मात्र लगेच बोलतात, की त्यांच्यावर लागलेले आरोप खूप गंभीर आहेत म्हणून. त्यांच्यावर पॉक्सोचा कायदा लागला आहे आणि यानुसार तर मग त्यांना बेल मिळणं शक्य नाही आहे. आणि आता जज साहेब देखील त्यांचा निर्णय सांगतात, की म्हणजे हे सगळे पुरावे वगैरे पाहिल्यानंतर असं कळतंय, की जो काही आरोप आहे यांच्यावर तो खूप गंभीर स्वरूपाचा आहे. आणि तसंही जेलमध्ये अशा खूप प्रेग्नंट महिला आहेत आणि त्यांची योग्य ती काळजी जेलमध्ये घेतली जातेच. त्यामुळे फक्त त्या प्रेग्नंट आहे म्हणून आपण काही त्यांना बेल वगैरे देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची बेल जी आहे ती रद्द होती आहे. आता हे ऐकल्यानंतर खरं तर अर्जुन एकदम असा रडवेला वगैरे झालेला असतो. पण सायली खरं तर या सगळ्यासाठी रेडी असते. तिने मनाची खूप तयारी करून ती कोर्टामध्ये आलेली असते. तर इकडे सचिन आणि हा राकेश मात्र असं दुरूनच हे सगळं काही मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून प्रियाला दाखवत असतात. आणि आता सायलीला पोलीस घेऊन जात असतात. तेवढ्यातच आता अर्जुन तिच्याशी बोलायला तिथे थांबतो. तर इकडे प्रिया मात्र मोबाईलवर हे सगळं काही पाहून एकदम खुश झालेली असते आणि बोलते, की पहा अर्जुनचा चेहरा कसा पडला आहे आणि सायली कशी रडवेली झाली आहे, हेच तर पाहायचं होतं मला. त्यावर राकेश देखील बोलतो, की आपला प्लॅन ना सक्सेसफुल झाला आहे प्रिया. त्यावर सचिन त्याला बोलतो, की तू इकडे तिकडे लक्ष ठेव, कोणी यायला नको, मी सायली आणि अर्जुनवर फोकस करतो. तर अर्जुन मात्र आता सायलीला सॉरी बोलतो. बोलतो, की "सॉरी सायली, मी तुला इथून बेल नाही मिळवून देऊ शकलो आज." त्यावर सायली बोलते, की "अहो असू देत. मला काही तुमचा स्वभाव माहीत नाही आहे का? आणि माझ्यावर लागलेले गुन्हेच इतके गंभीर आहेत, की मी मनाची तयारी करून आले होते, की मला आज बेल मिळणार नाही आहे म्हणून. मला माझी काळजी वाटत नाही आहे. मला तर त्या मुलींची काळजी वाटते आहे. सोनल तर सुटली आहे, पण मानसी आणि अजून बाकीच्या मुली त्यांच्या तावडीत आहेत आणि तुम्हाला काहीही करून लवकरात लवकर त्या मुलींना त्यांच्या तावडीतून सोडवायचं आहे. बाकी जास्त मुलींना मी ओळखत नाही, पण हो, सोनल मात्र माझ्याबद्दल नक्कीच तुम्हाला सांगू शकेल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही त्या मुलींना त्यांच्या तावडीतून सोडवायचा प्रयत्न करा." तर आता अर्जुन देखील आता सायलीला प्रॉमिस करतो, की तो त्या मुलींना लवकरात लवकर सोडवेल आणि सायलीला देखील जेलमधनं लवकरात लवकर निर्दोष मुक्त करेल म्हणून. आणि आजचा एपिसोड हा इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आता सायली आणि अर्जुन, आता सोनल नावाची जी मुलगी असते ती आश्रमामध्ये कुठल्यातरी यात्रेमध्ये आग लागलेली असते त्या दिवशी आलेली असते आणि त्यावेळेस ती 3 वर्षांची असते. तर मग आता त्यानुसार तर ती मुलगी आजच्या घडीला 21 वर्षांची झाली. त्यावर अर्जुन बोलतो, की म्हणजे ती तर अल्पवयीन नाहीच आहे, ती आता 21 वर्षांची झाली आहे. आणि आता अर्जुन आणि सायली आता दोघेही मिळून खरं तर त्या सगळ्या मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत आणि तसंच या सगळ्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतायत. तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. धन्यवाद.